त्याच्यामुळं अशा गोष्टीला खतपाणी मीडियानी सुद्धा घालू नये किंवा जे कोणी आरोप करत आहेत त्यांनी सुद्धा अशा गोष्टीवर लक्ष घालू नये. धनंजय मुंडे असं नेतृत्व आहे की ते मराठा विरोधी नाही आहे. जर तसं असतं तर त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना महाराष्ट्रात पहिला मराठा आरक्षणाचा ठराव घेणारा एकमेव नेता धनंजय मुंडे साहेब. अनेक वेळा सभागृहात तहकूब करणारा नेता धनंजय मुंडे आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं या लोकांना अशा परिस्थितीमध्ये ध्यान होत नाही आणि नको त्या गोष्टीला वारंवार ट्रेस करून एखादी खोटी गोष्ट 100 वेळा बिंबवायची आणि ती लोकांना खरी वाटावी अशा स्वरूपाची त्याची मांडणी करायची. असं सध्याचं जे राजकारण चालू आहे ते केवळ आणि केवळ धनंजय मुंडेच्या सुडापोटी चालू आहे. बाकी दुसरं त्याला काहीही कारण नाही. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि बीड जिल्ह्यातल्या जनतेनं पुन्हा एकदा गुन्हा गोविंदाने नांदावं. हे जे समाजामध्ये दुही